नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपण पाहत आहोत आज 30 नोव्हेंबर तारीख आहे. फॉर्म भरण्याची आजची अधिकृत डेट ही संपलेली आहे, परंतु सकाळी 8 वाजल्यापासून कुठल्याही प्रकारची वेबसाईट चालत नाही. त्यामुळं डेट वाढण्याचे चान्सेस भरपूर आहेत. परंतु शेवटी अंतिम निर्णय हा शासनाचा आहे, डेट वाढवायची का याच्यावरच क्लोज करायचं. त्यामुळं जवळपास जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी 99% फॉर्म भरलेले आहेत. कारण का गेल्या 1 महिन्यापासून एकही दिवस नेट पूर्ण चालत होतं, साईट चालत होती. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता. म्हणून फॉर्म जवळपास सर्वांचे फिलअप झालेले आहेत. तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे शेवटच्या टप्प्यात ठेवलेले होते. कारण का की कुठल्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत, काय आलेत हे बघण्यात करण्यात त्यांचा वेळ गेलेला आहे. त्यामुळं असंख्य विद्यार्थी आणखीनसुद्धा फॉर्म भरायचे राहिलेले असतील किंवा आहेत. तर त्यासाठी शासन काय निर्णय घेणार आहे हे काही माहीत नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी पोलीस भरती आहे ही पोलीस भरती एकदम पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्याची शासनाची तयारी आहे. त्यानुसार आपण पाहत आहोत की गेल्या 1 महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू आहे फॉर्म भरण्याची. आणि फॉर्म भरण्याचा आजचा अधिकृत शेवटचा दिवस आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सज्ज राहणं गरजेचं आहे. कारण का की जसं फॉर्म भरायचे संपले, भलेही तारीख वाढली तरी खूप दिवस झालं, 5 ते 7 दिवस वाढेल, त्याच्यापेक्षा जास्त तारीख वाढणार नाही. आणि तारीख वाढली तरी इथं फॉर्म कमी आहे तिथं काढा, इथं टाका, हा खटाटोप करण्यात किंवा हे करण्यात काहीही मतलब नाही. कारण का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहत आहोत की एका जागेसाठी 10 उमेदवार याप्रमाणे शेवटी फिजिकलसाठी तुम्हाला फिजिकलमधून लेखी परीक्षेसाठी पात्र केलं जाणार आहे. त्यासाठी आपल्यामध्ये कुवत असेल तर कुठंही आपण उचलबांगडी करण्याच्या प्रयत्नात जाऊ नका. त्यामुळे तुमचा वेळ आणि मानसिकता डिस्टर्ब होते. तर त्यासाठी तुमचं लेखी परीक्षा पण महत्त्वाचं आहे, ग्राउंड पण महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत असाल, परीक्षेला सामोरं जाण्यासाठी प्रत्येक टॉपिकवर विचार विनिमय करून जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला कुठलीच गोष्ट अवघड जाणार नाही. कारण का की प्रत्येक गोष्ट ही तयारी सहित केली तर यश हे नक्कीच मिळत असतं. आणि तुम्ही गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहात, त्यासाठी तुम्हाला नक्कीच हे एक सुवर्ण संधी आणि वर्दी घालण्यासाठीचा एक सुवर्ण क्षण तुमच्यासाठी असू शकतो. कारण का की आपण पाहत आहोत या अखंड महाराष्ट्रामध्ये लाखो युवक पोलीस भरतीची तयारी करताना दिसत आहेत. परंतु लाखो युवक भरती होणार नाहीत. त्यासाठी ज्या शासनाने जागा काढलेल्या आहेत त्या तेवढ्याच जागा ते भरून घेणार आहेत. मित्रांनो, ज्याच्यामध्ये लेखी परीक्षा आणि फिजिकल या दोन्हीची सांगड घालून जो मेरिटमध्ये टॉपला येणार आहे आणि ठराविक मार्क घेऊन तो मेरिटमध्ये बसणार आहे, कट ऑफमध्ये बसणार आहे, तोच उमेदवार या भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहे. त्यासाठी प्रत्येकानं आपला नंबर कसा लागेल, आपण भरतीमध्ये कसे सक्सेस राहू हे ठरवणं गरजेचं आहे. आणि हे ठरवणं हे फक्त आणि फक्त पूर्वतयारीनुसार, सातत्यानुसार, तुमच्या दर दिवसाच्या पेपर सोडवण्याच्या पद्धती, प्रत्येक टॉपिक क्लिअर करण्याची पद्धत, तुम्हाला जे जमत नाही त्याचा सराव करण्याची पद्धत, ह्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार तुम्ही जर या पेपरला सामोरं गेलात तर नक्कीच तुमचं यश हे तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही जे काय आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं गरजेचं आहे. दररोज 1 किंवा 2 प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवत राहिलात तर तुम्हाला कुठलाही पेपर अवघड जाणार नाही. त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील
तयारी करणाऱ्या पोलीस होणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकच विनंती आहे की त्यांनी आपला रिकामा वेळ वायाला न जाऊ देता दररोजचा 24 तासाचा पूर्णपणे टाईम टेबल बनवावा आणि येणाऱ्या भरतीला एक चांगल्या पद्धतीनं सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि जर सामोरं तुम्ही चांगल्या पद्धतीनं गेलात तर नक्कीच पुढचं तुमचं जे ठरवलेलं तुमचं ध्येय आहे, जे गोल आहे, ते नक्कीच तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या भरतीमध्ये वर्दीपासून तुम्ही वंचित राहणार नाही. तर जर आपल्याला वर्दी मिळवायची असेल तर खडतर आपल्याला प्रवास सहन करावा लागेल. आणि त्या प्रवासात कुठेही तुम्ही जर मागे हटायचा निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या भरतीत नक्कीच तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.